इराकमधली बंदरं ठप्प, कंटेनर अडकलेले आणि त्याचा थेट फटका कोल्हापूरच्या बाजारपेठेला बसू लागलाय। इराण आणि अमेरिका तसेच इस्रायल यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील प्रमुख पोर्टे बंद झाल्याने सुकामेवा आणि मसाल्याचे शेकडो कंटेनर अडकून पडलेत। कोल्हापुरात इराणमधून पिस्ता, खजूर तर अफगाणिस्तानमधून काळा मनुका, अंजीर, बेदाणे, जर्दाळू आणि शहाजिरे यासारखा सुकामेवा मोठ्या प्रमाणात आयात होतो। पूर्वी हा माल पाकिस्तान मार्गे भारतात येत होता, मात्र सीमा बंद झाल्यानंतर इराणच्या बंदरावरच अवलंबून राहावं लागत होतं। आता तेच मार्ग बंद पडल्याने आयात साखळी तुटली आहे। गेल्या 2 दिवसात कोल्हापूरच्या घाऊक बाजारात पिस्ता, खजूर आणि शहाजिरे यांच्या दरात तब्बल 10 ते 15% वाढ झाली आहे। व्यापाऱ्यांच्या मध्ये सध्याचा साठा मर्यादित असून नवीन माल येण्यास विलंब झाल्यास टंचाई तीव्र होईल। सण, उत्सव आणि लग्न सराईच्या हंगाम जवळ येत असल्याने मागणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दर आणखी चढू शकतात। युद्धाचा परिणाम फक्त सुक्या मेवापुरता मर्यादित नाही, तर जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित पर्यायाकडे वळतो आणि त्यामुळे सोने चांदीचे दर उसळी घेतात। कोल्हापूर सराफ बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 1,64,700 रुपयावर तर चांदी प्रति किलो 2,86,000 रुपयावर पोहोचली आहे। ही वाढ केवळ स्थानिक नसून जागतिक बाजारातील अस्थिरतेचं प्रतिबिंब आहे। पेट्रोल, डिझेलचे दर सध्या स्थिर असले तरी परिस्थिती नाजूक आहे। इराण हा जगातील महत्त्वाचा तेल उत्पादक देश असल्याने संघर्ष दीर्घकाळ चालल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते। त्याचा परिणाम इंधन दरावर, वाहतूक खर्चावर आणि अखेरीस अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूवर होऊ शकतो। एकंदरीत पाहता इराणमधील तणावाचा थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम कोल्हापूरसारख्या शहरावर दिसू लागलाय। जागतिक राजकारणातील हालचाली आता स्थानिक बाजाराच्या किमती ठरवत आहेत। हे या घडामोडीने पुन्हा एकदा स्पष्ट केले, युद्ध लवकर शमले नाही तर सुक्या मेव्याची कमतरता, दरवाढ आणि इंधन दरातील अस्थिरता ही तिहेरी चिंता पुढील काही आठवड्यात अधिक तीव्र होऊ शकते। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।